नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक फिजिक्स या विषयामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। या विषयाच्या अंडर आपण सेकंड टॉपिक स्टार्ट केलेला आहे, त्याचं नाव आहे इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर। आणि या टॉपिकच्या अंडर आपण आज या व्हिडिओमध्ये जो पॉइंट डिस्कस करणार आहोत त्याचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी। ओके, पॉइंट टू बी डिस्कस्ड इन टुडेज लेक्चर, करंट इलेक्ट्रिसिटी, करंट इलेक्ट्रिसिटी, करंट इलेक्ट्रिसिटी। ओके, आणि या पॉइंटच्या अंडर जे कंटेंट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते कंटेंट असणार प्रमाणे लिहितो मी। फर्स्ट कंटेंट जो आपण शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये तो म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक करंट, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट कसं म्हणायचं। ओके, नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल। लास्ट व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय बघितलेलं आहे। ठीक, इलेक्ट्रिक पोटेन्शियल त्याला आपण व्होल्टेज म्हणतो। नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे ओहम्स लॉ, ओहम्स लॉ। नेक्स्ट रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, एंड लास्ट पॉइंट इज नोन एज स्पेसिफिक रेजिस्टन्स, स्पेसिफिक रेजिस्टन्स। हे एवढे पॉइंट आपण आज कव्हर करायचे। ठीक, इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ ओहम्स लॉ, रेजिस्टन्स म्हणजे काय आणि स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे काय। ओके, तर बघूया आपण वन बाय वन। सुरुवातीला व्हॉट इज मीन बाय करंट इलेक्ट्रिसिटी। करंट इलेक्ट्रिसिटी इज द ब्रांच ऑफ फिजिक्स, इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स इन विच वी स्टडी अबाउट इलेक्ट्रिक चार्जेस। जिथं इलेक्ट्रिक चार्जेसचं मूवमेंट होतं, करंट येतो, व्होल्टेज येतं, त्या सगळ्या गोष्टीचा स्टडी ज्या ब्रांचमध्ये केला जातो त्यालाच आपण काय म्हणतो, करंट इलेक्ट्रिसिटी। समजतंय? इलेक्ट्रिसिटी इज द ब्रांच ऑफ physics in which we study about electric charges, electric charges, electric charges स्टडी ज्या ब्रांच मध्ये केला जातो त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिसिटी। आणि इलेक्ट्रिक करंट, करंट म्हणजे काय। ओके, तो पहिला पॉइंट आहे बघा, इलेक्ट्रिक करंट। बघूया आपण फर्स्ट पॉइंट, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक करंट। इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय हे जरा समजून घ्या आपण। इलेक्ट्रिक करंट त्याला सिंबल आपण काय करतो बघा, कॅपिटल आय। कॅपिटल आय सिंबल स्टँड्स फॉर इलेक्ट्रिक करंट। सो व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक करंट, याचा काय फॉर्म्युला आहे ते समजून घ्या आपण। इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला काय आहे, I is equal to Q upon T, हा फॉर्म्युला आहे। काय फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक करंटचा, I is equal to Q upon T, where Q is the charge, Q is the charge and T is the time, चार्ज पर युनिट टाइम, चार्ज अपॉन टाइम म्हणजे काय असणार आहे, इलेक्ट्रिक करंट। ओके, काय आहे बघा डेफिनेशनची, इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन। इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन काय असणार आहे, समजा हा एक कंडक्टर आहे, हा काय कंडक्टर। ओके, कंडक्टर, आणि याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे जे असणार आहे काय म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स। हे सगळे काय फ्री इलेक्ट्रॉन्स जे की रँडमली कसेही मूव्ह होत आहेत। जेव्हा आपण या कंडक्टरच्या अक्रॉस इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय करतो, बॅटरी करंट करतो, व्होल्टेज सप्लाय करतो, तेव्हा काय होतं, यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स जे की निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत ते सगळे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे येणार। ओके, सगळ्या इलेक्ट्रॉन्स डायरेक्शन कशी असणार आहे, टुवर्ड्स दी पॉझिटिव्ह टर्मिनल। म्हणजे आपण बॅटरी करंट करतो तेव्हा सगळे इलेक्ट्रॉन्स हे बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे मूव्ह होतात। सायमल्टेनियसली यामध्ये असणारे प्रोटॉन्स हे बॅटरीच्या निगेटिव्ह कडे मूव्ह होतात। प्रोटॉन्स पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्हला अट्रॅक्ट झाले, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट झाले, आणि अशा प्रकारे काय होतं म्हणून यामध्ये या कंडक्टरमध्ये चार्जेस चं मूवमेंट होतं। काय होतं म्हणून, चार्जेसचं मूवमेंट। आणि एखाद्या पार्टिकलमध्ये किंवा एखाद्या बॉडीमध्ये, एखाद्या कंडक्टरमध्ये चार्ज जर का मूव्ह झाला, इथे काय होतं म्हणून, इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत आहेत, प्रोटॉन्स मूव्ह होत आहेत। जेव्हा चार्ज मूव्ह होतो ना तेव्हा त्या कंडक्टरमध्ये काय प्रोड्यूस होतो, इलेक्ट्रिक करंट। समजते? म्हणजे इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय असणार आहे डेफिनेशन, मूवमेंट ऑफ चार्ज, मूवमेंट ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम। हे बरोबर। ओके, फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नोन एज इलेक्ट्रिक करंट। एखाद्या कंडक्टरमधून चार्जेसचं जर का मूवमेंट होत असेल तर त्याला आपण त्या कंडक्टरमध्ये काय प्रोड्यूस झाला म्हणतो आपण, इलेक्ट्रिक करंट। आता जो इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होणार आहे या मूवमेंट ऑफ चार्जमुळे, त्या करंटची डायरेक्शन कशी असणार आहे बघा। समजा इलेक्ट्रिक
इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे असे मूव्ह होतात की इलेक्ट्रॉनची डायरेक्शन जर असेल ना तर याच्या अपोजिट डायरेक्शन काय असणार आहे करंट म्हणजे करंटची डायरेक्शन कशी असणार आहे अशी पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल या डायरेक्शन मध्ये या कंडक्टर मध्ये या डायरेक्शन मध्ये काय असणार आहे इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन असणार आहे समजतंय म्हणजे इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन सांगता येईल आपल्याला आता फॉर्म्युलावरून तयार करू शकतो आपण इलेक्ट्रिक करंट इज डिफाइन्ड ॲज इलेक्ट्रिक चार्जेस पर युनिट टाइम किंवा आणखी डेफिनेशन आपल्याला काय डेफिनेशन आहे फ्लो म्हणजे मूव्ह होणे ओके फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस per unit time is called electric current flow of electric charge कुठे म्हणालो into the conductor मध्ये एखाद्या कंडक्टर मध्ये इलेक्ट्रिक चार्जेस मीन्स व्हॉट इलेक्ट्रॉन्स और प्रोटॉन्स जेव्हा मूव्ह होतात एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसमध्ये तेव्हा त्या कंडक्टर मध्ये इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो इलेक्ट्रिक करंट मीन्स द फ्लो ऑफ चार्जेस with respect to time the flow of charges with respect to time means what electric current आणि या फॉर्म्युलावरून इलेक्ट्रिक करंटचं युनिट काय असणार बघा इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय असणार आहे युनिट करंट युनिट काय असणार बघा युनिट ऑफ करंट ओके करंट युनिट फॉर्म्युला काय आहे चार्ज पर युनिट टाइम चार्ज युनिट आहे कुलॉम चार्ज युनिट काय कुलॉम पर टाइम युनिट काय सेकंड कुलॉम पर सेकंड इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट पण जनरली आपण जे युनिट यूज करतो ते एका सायंटिस्टच्या नावाने असणार आहे त्याला आपण काय म्हणतो एम्पियर इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट समजा तुम्ही 5 एम्पियर करंट म्हटला तर 5 एम्पियर करंट असं देखील म्हणू शकता किंवा 5 कुलॉम पर सेकंड करंट असं देखील म्हणू शकता हे कुलॉम पर सेकंड हे जे युनिट आहे ते फॉर्म्युलावरून आलेलं आहे आणि हे युनिट कसं म्हणून सायंटिस्टचं नावावरून ओके एम्पियर नावाचं सायंटिस्ट आहे त्याने ही कन्सेप्ट सांगितलेली आहे त्यामध्ये त्याचं नाव दिलं आहे एम्पियर ओके म्हणजे इलेक्ट्रिक करंट व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला आणि त्याचं युनिट हे आपण आता बघितलेलं आहे ओके त्याच्या पुढचा पार्ट जो आहे तो म्हणजे काय असणार आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ओके इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय हे कम्प्लीट झालेलं बाळांनो यामध्ये काय डाऊट असेल कदाचित पुढे जाऊया आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल कडे ओके आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय ही कन्सेप्ट जे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर केलेली आहे म्हणजेच काय असणार बघा आता इलेक्ट्रिक पोटेन्शियलच आपण काय म्हणतो व्होल्टेज काय म्हणतो आपण बाळांनो व्होल्टेज और व्हॉट ईएमएफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं देखील ओके सेल मध्ये ईएमएफ असतो मग आपण सेल जर छोटासा तर त्याच्यामध्ये काय असतं ईएमएफ किंवा बॅटरी असेल तर त्याला काय म्हणतो आपण व्होल्टेज ओके व्होल्टेज ईएमएफ किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल ओके सेम मीनिंग आहे याची सिंबल काय असणार आहे व्ही व्होल्टेज सिंबल आहे व्ही सो व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल ते जरासं बघूया आपण आता इलेक्ट्रिक करंट क्लिअर झालेलं आहे नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ओके इलेक्ट्रिक पोटेन्शियल फर्स्ट पार्ट इलेक्ट्रिक करंट हा आपण आता डिस्कस केलेला आहे करंट त्याचा फॉर्म्युला काय होता I q/t युनिट होतं पण काय होतं त्याचं युनिट होतं एम्पियर कुलॉम पर सेकंड और एम्पियर जनरली आपण एम्पियर यूज करतो सेकंड पार्ट आहे तो म्हणजे काय इलेक्ट्रिक पोटेन्शियल यामध्ये आपण इन डिटेल जायचं नाही आहे कारण ऑलरेडी आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये हे बघितलं आहे व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल ओके हा इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणून तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल मीन्स व्हॉट इलेक्ट्रिक पोटेन्शियल मीन्स ए वर्क डन ऑन ए युनिट टेस्ट चार्ज जे आपण बघितलं होतं बघा एक मेन सोर्स चार्ज होता आणि इन्फायनाइट डिस्टन्सला इथं काय असणार एक युनिट टेस्ट चार्ज आणि या युनिट टेस्ट चार्जमध्ये आपण वर्क डन करून या टेस्ट चार्जला इन्फिनिटी पासून अगेन्स्ट दी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण हा टेस्ट चार्ज या मेन सोर्स चार्ज जवळ आणतो जितके नंबर ऑफ टेस्ट चार्जेस त्याच्या जवळ येतील तेवढी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय होणार आहे वाढणार आहे पोटेन्शियल काय होणार आहे वाढणार आहे म्हणजेच काय इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज नथिंग बट वर्क डन
ऑन ए युनिट टेस्ट चार्ज. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. हा व्होल्टेजचा फॉर्म्युला आहे किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे. ठीक, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आणि या फॉर्म्युल्यावरून व्होल्टेज किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे युनिट काय असणार आहे? युनिट असणार आहे याचं फॉर्म्युल्यावरून असणार आहे वर्क युनिट आहे जूल डिवाइडेड बाय चार्ज युनिट असणार आहे कुलूम. जूल पर कुलूम हे युनिट आहे व्होल्टेजचं किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं. और आपण सायंटिस्टच्या नावाने एक युनिट देतो त्याला आपण काय म्हणतो? व्होल्ट. काय म्हणतो? व्होल्ट. सिंबल आहे व्ही. व्होल्ट और जूल पर कुलूम हे काय आहे? युनिट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा व्होल्टेज. म्हणजे 5 व्होल्टची बॅटरी 5 व्होल्ट म्हणू शकता किंवा 5 जूल पर कुलूम असं देखील म्हणू शकता. ठीक, हा जूल पर कुलूम और व्होल्ट दोन्ही व्होल्टेज किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट आहे. ठीक, सेकंड पॉइंट जो आहे तो आपण आता डिस्कस केलेला आहे काय? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे ओहम्स लॉ. काय आहे? ओहम्स लॉ. ओहम्स या सायंटिस्टने काय सांगितलेलं आहे? द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक करंट अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. व्होल्टेज आणि करंटचं रिलेशन ज्या सायंटिस्टने सांगितलेलं आहे त्यालाच आपण काय म्हणतो? ओहम. आणि ते जे रिलेशन आहे त्या रिलेशनचं आपण काय म्हणायचं आहे? ओहम्स लॉ. ओके, मग ओहमने काय सांगितलं बघा? ओहम्स काय सांगितलं? सोपं आहे. ओहम्स काय सांगितलं बघा आपण? ओहम्स लॉ हे करतो. पुढचा पॉइंट ओहम्स लॉ. ओहम्स लॉ मीन्स व्हॉट? The relation between voltage and electric current. The relation between electric potential and electric current. Okay. Ohm's law. Next point. Ohm's law. Okay. याचं स्टेटमेंट काय आहे ते बघूया. स्टेटमेंट. Ohm's lawचं स्टेटमेंट. लॉ असेल तर काय असणार? स्टेटमेंट हे असणार आहे. स्टेटमेंट ऑफ Ohm's law. ओके. आता एक इन सेंटेन्स स्टेटमेंट काय आहे ते बघण्याआधी मी थोडंसं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आपण पहिल्यांदा बघूया. ठीक, मॅथमॅटिकल. ओहम्स लॉ ने काय सांगितलं? ओहम्स. ठीक, ओहम्स लॉ स्टेटेड दैट द रिलेशन बिटवीन व्होल्टेज अँड इलेक्ट्रिक करंट. व्होल्टेज आणि इलेक्ट्रिक करंट मध्ये काय रिलेशन आहे हे रिलेशन कोण सांगितलेलं आहे? ओहमने. काय रिलेशन आहे? इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. समजते का बघा? डायरेक्टली प्रोपोर्शनल सिंबल आहे. व्होल्टेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक करंट. या डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ काय होतो बाळांनो? When left side increases, right side also increases. When left side decreases, right side also decreases. Voltage वाढलं, करंट वाढणार. व्होल्टेज कमी, करंट कमी. ओके, हे कोण सांगितलं बाळांनो? ओहमने. आणि यालाच आपण काय म्हणतो? ओहम्स लॉ. दिस इज अ मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ ओहम्स लॉ. काय? व्होल्टेज अक्रॉस द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक करंट. कमी व्होल्टची बॅटरी असेल कमी इलेक्ट्रिक करंट, जास्त व्होल्टेजची बॅटरी असेल तर जास्त इलेक्ट्रिक करंट. व्होल्टेज आणि इलेक्ट्रिक करंट यांच्यामध्ये रिलेशन कसं आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल. ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल. दिस इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट. मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ ओहम्स लॉ. मॅथमॅटिकल स्टेटमेंट. ओके, आता हेच जे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे हे आपण इन सेंटेन्स लिहूया. काय असणार बघा? व्होल्टेजला आपण काय म्हणतो बघा? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल कुठे आपण अप्लाय करतोय? समजा हा कंडक्टर जर असेल, हा कंडक्टर, या कंडक्टरच्या अक्रॉस आपण बॅटरी कनेक्ट करतो ना. बॅटरी मध्येच काय 5 व्होल्टची बॅटरी आहे म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. जे तुम्ही कसं अप्लाय करताय? त्या कंडक्टरच्या अक्रॉस व्होल्टेज अक्रॉस अप्लाय करताय. व्होल्टेज अप्लाय अक्रॉस दी कंडक्टर म्हणजेच इलेक्ट्रिक पोटेन्शियल. तर आपण सिंबल दिला की अप्लाइड across the conductor is directly proportional to electric current produced in that conductor. This is a statement of Ohm's law. काय आहे? या कंडक्टर मध्ये, या कंडक्टरच्या अक्रॉस जर आपण व्होल्टेज कनेक्ट केला
तर या कंडक्टरच्या आतमध्ये म्हणून इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो. जास्त व्होल्टेज जास्त इलेक्ट्रिक करंट, कमी व्होल्टेज कमी इलेक्ट्रिक करंट. व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक करंट. Voltage is directly proportional to electric current is the statement of Ohm's law. This is the mathematical statement of Ohm's law. Okay. आणि सायन्स मध्ये इथं प्रोपोर्शनल साइन काढून इक्वल साइन जर आणायचं असेल म्हणजे v इज इक्वल टू जर आपल्याला लिहायचं असेल ना तर राईट साइडला एक कॉन्स्टंट ऍड होणार. काय होणार आहे? राईट साइडला एक कॉन्स्टंट इनटू हे I ॲज इट इज, करंट ॲज इट इज. समजते का? काय केलेलं आहे? व्होल्टेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट आहे. यामध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल सिम्बॉल काढून इज इक्वल टू जर आणायचं असेल तर इथे एक कॉन्स्टंट ऍड होणार. ओके. ओम काय केलेलं आहे? कॉन्स्टंट ऍड केलेला आहे आणि त्या कॉन्स्टंटला त्यांना नाव काय दिलेलं आहे? आर. काय नाव दिलेलं आहे? आर. आर इनटू आय ॲज इट इज, v इज इक्वल टू आर. आणि हा फॉर्म्युला झाला ओहम्स फॉर्म्युला. त्याला आपण काय म्हणायचं आहे? ओहम्स फॉर्म्युला. ओहम्स फॉर्म्युला. फॉर्म्युला कशा म्हणतो आपण बाळांनो? जिथे इज इक्वल टू साइन असेल, इज इक्वल टू साइन त्याला आपण काय म्हणणार? फॉर्म्युला. v इज इक्वल टू आर इनटू आय. हा झाला ओहमचा फॉर्म्युला. आता या फॉर्म्युल्यामध्ये v काय आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. I काय आहे? इलेक्ट्रिक करंट. आणि हा जो R आहे तो R काय आहे बाळांनो? R इज अ कॉन्स्टंट. आणि त्या कॉन्स्टंटला ओहमने काय नाव दिलेलं आहे? रेझिस्टन्स. काय नाव दिलं बाळांनो? रेझिस्टन्स. कॉन्स्टंट काय दिलेलं आहे? रेझिस्टन्स. लक्षात ठेवा v इज इक्वल टू आर आय हा ओहमचा फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युल्यामध्ये जो काय R आहे, R इज कॉन्स्टंट called as resistance. आपला नेक्स्ट पॉइंट जो आहे तो हाच आहे. काय? व्हॉट इज मीन बाय रेझिस्टन्स. सिम्बॉल काय झालं? आर. कॅपिटल आर सिम्बॉल स्टँड्स फॉर रेझिस्टन्स. एवढं क्लिअर झालं? ओहम्स लॉचा स्टेटमेंट, मॅथेमॅटिकल स्टेटमेंट अँड ओहम्स लॉचा फॉर्म्युला. ओके. क्लिअर? आता त्याच्या पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे काय? रेझिस्टन्स. व्हॉट इज मीन बाय रेझिस्टन्स ते बघूया. ओके. नेक्स्ट रेझिस्टन्स. नेक्स्ट पॉइंट रेजिस्टन्स. सिम्बॉल आहे कॅपिटल आर. ओके. इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये रेजिस्टन्सचा सिम्बॉल असणार. सर्किट मध्ये रेजिस्टन्स सिम्बॉल असणार हा. जर का इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये असा सिम्बॉल कुठे दिसतो तुम्हाला तर याला काय म्हणायचं आहे? रेजिस्टन्स. हा सिम्बॉल आहे रेजिस्टन्सचा. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय रेजिस्टन्स. रेजिस्टन्स कशा म्हणायचं आहे? रेजिस्टन्स ही एक मटेरियलची प्रॉपर्टी आहे. ओके. रेजिस्टन्स ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे जी काय करते? इलेक्ट्रिक करंटला फ्लो होण्यापासून अपोज करते. ओके. म्हणजेच इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल which opposes the flow of electric current. It is a property of material which opposes the flow of electric current. जो मटेरियल इलेक्ट्रिक करंटला जास्त अपोज करतो समजायचं त्या मटेरियल मध्ये रेजिस्टन्स जास्त आहे. जो मटेरियल इलेक्ट्रिक करंटला फ्लो होण्यापासून अपोज करत नाही समजायचं त्या मटेरियल मध्ये इलेक्ट्रिक करंट कमी आहे. जसे की आपल्याला माहिती आहे जर का एक वुडन मटेरियल असेल, वुडन मटेरियल वूड लाकूड, तर लाकडामधून करंट पास होत नाही. म्हणजेच काय असणार आहे? लाकडामध्ये रेजिस्टन्स खूप जास्त असणार आहे. कारण लाकूड म्हणजेच काय? याच्या आतमध्ये एक प्रॉपर्टी आहे त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. ती प्रॉपर्टी काय करते? करंटला फ्लो होण्यापासून अपोज करते. करंट विल नॉट बी फ्लो इनसाइड द वुडन मटेरियल. का? बिकॉज रेजिस्टन्स ऑफ द वुडन मटेरियल इज लार्ज, व्हेरी हाय. ओके. आणि कॉपर, जर आपण कॉपरची वायर घेतली, कॉपरचं मटेरियल जर घेतलं आपण तर कॉपर मटेरियल मधून आपण इलेक्ट्रिक करंट इझिली पास करू शकतो. म्हणजे कॉपर मटेरियल इलेक्ट्रिक करंटला फ्लो होण्यासाठी अलाउ करतो. यातून करंट फ्लो होतो. याचा अर्थ काय? या कॉपर मटेरियलमध्ये जी काय प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी म्हणजे काय? रेजिस्टन्स. ती प्रॉपर्टी काय असणार आहे? खूप कमी असणार आहे जेणेकरून करंटला अपोज कमी होईल. करंटला अपोज कमी, करंट इझिली पास होईल. त्याच्यामध्ये रेजिस्टन्स काय असणार आहे? कमी असणार आहे. समजते का? ज्या मटेरियलमध्ये रेजिस्टन्स जास्त करंट कमी, ज्या मटेरियलमध्ये रेजिस्टन्स कमी करंट जास्त. रेजिस्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल which opposes flow of electric current. Okay, definition लिखून बघा. Resistance, it is the
property of material. It is the property of material in which it is a property of material which opposes to flow of electric current. इलेक्ट्रिक करंटला फ्लो होण्यापासून जी प्रॉपर्टी अपोज करते त्याला आपण काय म्हणतो रेजिस्टन्स which opposes to flow of electric current called as resistance. Okay, resistance definition. Okay, symbol resistance symbol काय दिलेला आहे आपल्याला symbol आहे capital R resistance. आणि in circuit डायग्राम मध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये म्हणून त्याचा सिंबल कसा असणार आहे असा झिगझॅग. दिस इज सिंबल स्टँड्स फॉर रेजिस्टन्स इन इलेक्ट्रिकल सर्किट. ओके, आता हा जो काय रेजिस्टन्स आहे हा पहिल्यांदा कोणी स्टेट केलेला आहे ओहमने. जो मगाशी आपण बघितलेला आहे ओहमचा फॉर्म्युला काय होता म्हणून ओहमचा फॉर्म्युला होता V is equal to by Ohm's law. by Ohm's law त्याला बघा आपण V is equal to R. समजलं का? ओहम्स लॉ हा फॉर्म्युला होता. हा जो R आहे तो R म्हणजे काय असणार आहे रेजिस्टन्स. म्हणजे या फॉर्म्युल्यावरून रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असणार आहे मित्रांनो R is equal to हा I इकडे आहे ना म्हणजे V upon I होईल. दिस इज द फॉर्म्युला फॉर रेजिस्टन्स व्होल्टेज अपॉन करंट. आणि या फॉर्म्युल्यावरून रेजिस्टन्स युनिट काय असणार आहे मित्रांनो युनिट ऑफ रेजिस्टन्स इज फॉर्म्युल्यावरून व्होल्टेज अपॉन करंट. व्होल्टेज युनिट काय आहे व्होल्ट आणि करंट युनिट काय आहे एंपियर. व्होल्ट पर एंपियर इज द युनिट ऑफ रेजिस्टन्स. ओके, रेजिस्टन्स युनिट काय आहे फॉर्म्युल्यावरून व्होल्ट पर एंपियर. पण रेजिस्टन्स ही कन्सेप्ट कोणी सांगितलेला आहे ओहमने. त्यामुळे रेजिस्टन्सच्या युनिटला त्यांना आपलं नाव दिलेलं आहे ओहम और ओहम. त्याचा सिंबल आहे दिस इज द सिंबल स्टँड्स फॉर युनिट ओहम. रेजिस्टन्स युनिट आहे ओहम. समजते ओहम या सायन्सने डिफाइन केलेला आहे म्हणून युनिट ऑफ रेजिस्टन्स व्होल्ट पर एंपियर असं म्हणू शकताय बाय फॉर्म्युला किंवा ओहम असं म्हणू शकताय. ओहम युनिट ऑफ रेजिस्टन्स ओहम. क्लियर. नेक्स्ट पॉइंट रेजिस्टन्स म्हणजे काय समजलं बघा त्याची डेफिनेशन फॉर्म्युला आणि युनिट समजतं एवढं क्लियर करा. ओहम्स लॉ वर आलेला आहे बाय युजिंग ओहम्स लॉ आपण रेजिस्टन्सचा फॉर्म्युला डिफाइन केला. रेजिस्टन्सची डेफिनेशन आपण लिहिली आणि रेजिस्टन्सचं युनिट आपण लिहिलं आहे युनिट ओहम. ओके, तर लास्ट पॉइंट त्याचं टायटल आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स. हा पण रेजिस्टन्सच आहे पण त्याला काय नाव दिलं आहे आपण स्पेसिफिक रेजिस्टन्स. ओके, तो काय आहे बघूया आपण व्हॉट इज मीन बाय स्पेसिफिक रेजिस्टन्स. लक्षात ठेवा आपण लास्ट पॉइंट आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स. स्पेसिफिक रेजिस्टन्स. ओके, आणि याला सिंबल देऊया आपण रो. रो सिंबल काय आहे रो RHO सिंबल रो कोणाचा आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स. ओके, तर स्पेसिफिक रेजिस्टन्सची डेफिनेशन काय आहे ते जरा आपण नंतर बघूया. त्याच्या आधी मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगणार आहोत त्याला लक्षात घेऊन बघा. ओके, काय आहे बघा सायंटिस्टने एक्सपेरिमेंटली हे प्रूव्ह केलेलं आहे. काय प्रूव्ह केलेलं आहे समजा हा एक कंडक्टर आहे. काय हा एक कंडक्टर आहे आणि कंडक्टरची लेंथ आहे L. काय कंडक्टरची लेंथ L. ओके, हा कंडक्टरचा काय असणार आहे क्रॉस सेक्शनल एरिया. हा काय असणार कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया जो की कशावर डिपेंड असणार आहे रेडियस पाय r क्रॉस सेक्शनल एरिया. ओके, सायंटिस्टने एक्सपेरिमेंटली काय प्रूव्ह केलेलं आहे बघा या कंडक्टरची लेंथ जर काय इन्क्रीज झाली तर या कंडक्टर मध्ये रेजिस्टन्स काय होतो इन्क्रीज होतो. म्हणजेच काय रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द कंडक्टर. जसे आपण या कंडक्टरची लेंथ वाढवू तसंच काय होणार आहे रेजिस्टन्स पण काय होणार आहे वाढणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांना असं दिसून आलं की रेजिस्टन्स हा चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू एरिया या कंडक्टरच्या एरियावरती. कसा तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल.
इनवर्सली प्रोपोर्शनल. रेझिस्टन्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. बघा समजते का? समजा या कंडक्टरची लेंथ आपण वाढवली, लेंथ जर वाढवली ना तर हा एरिया काय होणार आहे? कमी होणार आहे. लेंथ वाढली, रेझिस्टन्स वाढणार, एरिया काय होणार आहे? कमी. एरिया कमी म्हणजे काय? रेझिस्टन्स जास्त. रेझिस्टन्स जास्त. समजते का? when length of conductor increases, resistance also increases. when area of the conductor decreases, resistance increases. ओके. एखादी जर रबर असेल, रबरची काही तर लेंथ आहे, त्या रबरला तुम्ही ताणला, काय झालं बाळांनो? रबरची लेंथ इन्क्रीज झाली, आणि जेव्हा रबरची लेंथ इन्क्रीज होते तेव्हा ती रबर आणखी थिन होते, आणखी बारीक होते. त्यामुळे त्याचा डायमीटर काय होतो? कमी. एरिया पण काय होणार आहे? कमी. म्हणजे एखादा कंडक्टर असेल त्याची लेंथ वाढवाल तुम्ही, लेंथ जसं वाढवाल तसं त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय होणार आहे? कमी कमी होणार आहे. ओके. म्हणजे रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द कंडक्टर अँड रेझिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दॅट कंडक्टर. आणि हे जे दोन स्टेटमेंट आहेत, हे दोन्ही स्टेटमेंट आपण कंबाईन केलो तर काय येईल आपल्याला? रेझिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू L upon A. L upon A. आणि मगाशी जसं बघितलं होतं आपण, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल सिम्बॉल काढून इक्वल साइन काय होणार आहे? कॉन्स्टंट ऍड होणार. हे कॉन्स्टंट ऍड होईल राईट साइडला इनटू लेंथ ऑफ कंडक्टर ॲज इट इज, एरिया ॲज इट इज. आणि हा जो कॉन्स्टंट आहे, या कॉन्स्टंटला आपण काय नाव देणार आहोत? स्पेसिफिक रेझिस्टन्स रो इनटू L upon A. ओके. रो इज द कॉन्स्टंट. या कॉन्स्टंटला आपण सिम्बॉल दिलेला आहे रो. आणि रो म्हणजे काय म्हणतात? स्पेसिफिक रेझिस्टन्स चे टायटल आहे. मग रो चा फॉर्म्युला लिहूया आपण. रो इज इक्वल टू यावरूनच रो इज इक्वल हा A वरती आणि IL जाणार आहे, म्हणजे R into A upon N होणार. रो इज इक्वल टू RA upon L. दिस इज द फॉर्म्युला फॉर स्पेसिफिक रेझिस्टन्स. होते का? रो इज द specific resistance. Rho is the specific resistance. अजून डेफिनेशन बघायची आपल्याची. पहिला मॅथमॅटिकल फॉर्म्युला आपण दिला केला स्पेसिफिक रेझिस्टन्सचा. ओके. दिस इज द फॉर्म्युला फॉर स्पेसिफिक रेझिस्टन्स. ओके. आता समजा या कंडक्टरची लेंथ ही 1 मीटर आहे. काय आहे? समजा आपण एक म्हणजे आपण इफ length of conductor is 1 meter and if area of that conductor, area ऐसे area किती आहे म्हणजे आपण 1 मीटर स्क्वेअर. एरिया काय? 1 मीटर स्क्वेअर. हे जर असेल तर मग ही इक्वेशन therefore then म्हणजे आपण then equation 1 becomes, या व्हॅल्यू 1 मध्ये पुट करा, मग काय मिळेल? काय मिळणार आहे? रो इज इक्वल टू R. कारण A1 झाला, लेंथ पण 1 झाला. रो 1/1 म्हणजे रो इज इक्वल टू R. रो इज इक्वल टू R. कळते का? बघा लेंथ किती आहे? 1 मीटर. आता लेंथ 1 मीटरची आहे, त्याला आपण काय म्हणतो माहिती का बाळांनो? युनिट लेंथ. युनिट लेंथ म्हणजे काय असणार आहे? 1 मीटर लेंथ. युनिट मास म्हणजे काय? 1 किलोग्राम मास किंवा 1 ग्रॅम मास. हे युनिट चार्ज म्हणजे आपण काय म्हणतो? युनिट चार्ज 1 कुलम चार्ज. युनिट चार्ज म्हणजे काय? 1 कुलम चार्ज. युनिट एरिया म्हणजे काय? 1 मीटर स्क्वेअर एरिया. युनिट म्हणजे 1, युनिट म्हणजे सिंगल. मग इथं काय सांगणार आपण? या कंडक्टरची लेंथ कशी आहे? युनिट लेंथ आहे. म्हणजे किती लेंथ आहे म्हणून? 1 मीटर लेंथ आहे. युनिट लेंथ अँड युनिट एरिया म्हणजे एरिया किती असणार आहे? 1 मीटर स्क्वेअर. जेव्हा एखाद्या कंडक्टरची लेंथ 1 मीटर असते आणि एरिया 1 मीटर स्क्वेअर असतो, तेव्हा त्या कंडक्टरमध्ये असणारा रेझिस्टन्स म्हणजेच काय असणार बाळांनो? स्पेसिफिक रेझिस्टन्स. इथे बघा हा जो स्पेसिफिक रेझिस्टन्सचा फॉर्म्युला आहे मेन, त्यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे? काय पुट केलेलं आहे? काय अज्युम केलं? इफ एरिया ऑफ द कंडक्टर इज 1 मीटर स्क्वेअर, लेंथ ऑफ द कंडक्टर इज 1 मीटर, then specific resistance is nothing but resistance of that conductor. समजते? स्पेसिफिक रेझिस्टन्स इज नथिंग बट रेझिस्टन्स ऑफ दॅट कंडक्टर. ओके. मग याच्यावरून आपण स्पेसिफिक रेझिस्टन्सची डेफिनेशन देऊ शकतो. बघा डेफिनेशन ऑफ स्पेसिफिक रेझिस्टन्स काय असणार आहे बघा. ओके. स्पेसिफिक रेझिस्टन्स याला आपण असे म्हणतो बघा काय? रेझिस्टिव्हिटी.
रेझिस्टिव्हिटी और स्पेसिफिक रेझिस्टन्स. ओके, काय डेफिनेशन आहे बघा. डेफिनेशन असणार आहे डेफिनेशन ऑफ स्पेसिफिक रेझिस्टन्स. ओके, काय स्पेसिफिक रेझिस्टन्स रो. स्पेसिफिक रेझिस्टन्स is a resistance of conductor is defined as remember is defined as or is called as is defined as the resistance of conductor पण कधी बनवतो कधी resistance of conductor having unit area and unit length. Okay, clear kara. Specific resistance is defined as the resistance of the conductor having unit length and unit area. Unit area and unit length. Unit area means किती बनवणार 1 meter square area and unit length means काय 1 meter length. समजतंय. जेव्हा एखाद्या कंडक्टरची लेंथ 1 मीटर असेल आणि एरिया 1 मीटर स्क्वेअर असेल तेव्हा त्या कंडक्टरमध्ये असणारा जो काही रेझिस्टन्स आहे तो म्हणजेच काय असणार आहे स्पेसिफिक रेझिस्टन्स. त्याला आपण काय म्हणतो और रेझिस्टिव्हिटी चा सिम्बॉल आहे. समजतंय. दिस इज द फॉर्म्युला फॉर स्पेसिफिक रेझिस्टन्स. ओके, स्पेसिफिक रेझिस्टन्स सिम्बॉल आहे बघा रो. या रोचं युनिट काय असणार फॉर्म्युला काय आहे याचा आर ए अपॉन एल. ओके, या फॉर्म्युलावरून आपल्याला युनिट ठरवायचा आहे. ओके, काय फॉर्म्युला आहे आर ए अपॉन एल. आर चा युनिट काय असणार मित्रांनो आर म्हणजे रेझिस्टन्स पण ओहम म्हणूया ओहम. एरिया युनिट काय आहे मीटर स्क्वेअर. एरिया मीटर स्क्वेअर म्हणून आपण लेंथ युनिट काय आहे मीटर अपॉन मीटर. ओके, मीटर स्क्वेअर अपॉन मीटर याचं 1 मीटर कॅन्सल झालं बघा. काय राहतं ओहम मीटर. युनिट ऑफ स्पेसिफिक रेझिस्टन्स युनिट ऑफ रो काय आहे ओहम मीटर. ओहम मीटर इज द युनिट ऑफ स्पेसिफिक रेझिस्टन्स. समजते बघा. आज आपण जे पॉइंट डिस्कस केलेला आहे कोणते करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये फर्स्ट पॉइंट आपण डिस्कस केलेला आहे इलेक्ट्रिक. नेक्स्ट पॉइंट आहे इलेक्ट्रिक पोटेंशियल, ओहम्स लॉ, रेझिस्टन्स अँड स्पेसिफिक रेझिस्टन्स. ओके.